कधी असं वाटलंय का, की एखादा रस्ता मार्ग नसून आपली कथा बनून जाईल? तर ही कथा माझ्या आजच्या दिवसाची आहे. मी निघालो होतो आईला घेऊन एका आयुर्वेदाचार्यांकडे. रस्त्याने जाताना ऑर्गेनिक व्हेजिटेबल्स काय असतात हे तुम्हाला बदलापूरवरून पुढे गेलात की नक्की कळेल. तर रस्त्यावरती बऱ्याच काकू भाज्या विकत बसल्या होत्या आणि आईला राहिलं गेलं नाही आणि आईने त्या भाज्या घेतल्याच. थोडंसं थांबलो आणि म्हसा एक खूप प्रसिद्ध गाव आहे, तिथे खूप मोठी जत्रा होते. तिथे चहा पाणी केलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो. उशीर होत होता म्हणून मंदिराला गाडीतून शॉट घेतला आणि पुढे निघालो. म्हटलं जाताना बघूया, कारण का आम्ही जिथे चाललेलो आयुर्वेदाचार्य त्यांचा वेळ लिमिटेड होता. 5 वाजता ते बंद करतात. रस्त्यात खूप सारा पाऊस लागला, पण आपला प्रवास चालू होता. पावसाने ओले झालेले रस्ते आणि ती हिरवीगार झाडं बघण्याचा एक आनंद वेगळाच होता. पण एक अनुभव तुम्हाला येईल, छोट्या गावातून जेव्हा जाल तेव्हा गावामध्ये असे फाटे ठेवलेले असतात. त्यावरून आठवतं की यांना गॅस सिलेंडर कितीही महाग झाला तरी फरक पडत नाही. फक्त गाडी चालवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी समोरून कोंबडी गेली ना, ती कोंबडी तुम्हाला 500ला मिळते, पण ती तुमच्या गाडीखाली गेली ना तर ती 5,000ची किंवा 10,000ची सुद्धा होते. मी कुठल्या गावाला काही बोलत नाहीये, पण शेवटी त्याच्यावर त्यांची उपजीविका असते. आणि फायनली मी पोहोचलो उंबरवाडीला. उंबरवाडी छोटं आदिवासी गाव आहे, डोंगराच्या वरती आहे. आता मी इथे आलोय तर कुठल्याही प्रकारचा क्लेम करत नाही की इथे आलात तुम्ही तर तुमचं कुठलं दुखणं बरं होईल काय होईल. मी आलो होतो कारण का मी सुद्धा ऐकलं होतं. आणि शेवटी आपल्या फॅमिलीमध्ये कोणी आजारी असेल आणि त्यात जर आई असेल तर आपलं हृदय कुठल्याही गोष्टीला, आपलं मन कुठल्याही गोष्टीला हो म्हणायला कधी मागे पुढे विचार करत नाही. मी म्हटलं एवढं सगळं केलंय तर आता हे पण करून बघूया, आणि काही नाही झालं तर शेवटचा उपाय ऑपरेट करणं हे आहे. पण ऑपरेट करणं आईच्या मनावरती आहे, तिच्या मनाची तेवढी तयारी होत नाही. म्हणून म्हटलं शेवटचा उपाय, किंवा एक काय म्हणतात, कधी कधी छोटी गोष्ट सुद्धा मोठी होऊन जाते, फरक पडून जातो, तर करायला काय हरकत नाही. म्हणून आम्ही गेलो आयुर्वेदाचार्य. त्यांचं बाहेर वाचलं, गावात विचारलं तर बरेच जण सांगत होते की इथे लांबून लांबून लोक येतात. आम्ही उपचार केला आणि निघालो. पुन्हा एकदा माझ्या आईचं त्या पावसाळी भाज्यांना घेऊन प्रेम जागा झालं आणि रस्त्यात गाडी थांबवून आई आणि काकूंनी कुठल्या जंगलामधल्या ज्या पावसाळी भाज्या येतात त्या तोडल्या. मी सुद्धा त्यांच्याकडून थोडंसं ज्ञान ग्रहण करत होतो, पण मला काय भाजी कळली नाही. मी गवत उपटलं, पण म्हटलं जाऊ दे. पण जाताना तो नजारा एवढा मनमोहक होता. भाई, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, आपण एक धबधबे पाहतो, तिथे धबधब्यांची पूर्ण शृंखला होती. आणि ऐकतो ना, 100% धरण भरलं, 50% धरण भरलं. तर धरणाच्या बॅकवॉटरला एक मस्त व्ह्यू मिळाला म्हणून मी फोटो काढून घेतला. आणि शेवटी जाताना म्हसाच्या मंदिरात थांबलो. मला वाटतं हे एकमेव खामलिंगेश्वर मंदिर असेल. आणि तिथे पाया पडल्या आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. तोपर्यंत आमच्या सगळ्यांच्या पोटामध्ये खळगे एकदम खळखळ 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 करून वाजत होते. तर असं ठरलं की पुढे जाऊन स्वयंपाक असं एक हॉटेल उघडलं, तिथे आपण जेवण ट्राय करूया. एका भाकर आणि मोदक घेतली आणि आजचा प्रवास इथेच थांबला.